वकिलांवरचे हल्ले जे आहेत ते वारंवार वाढताना पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आज विधानसभेमध्ये आपण पाहतोय की अशासकीय विधेयक जे आहे ते आज आणलं जाणार आहे। आपल्यासोबत खिळाळंदीचे आमदार बाबाजी काळे आहेत। सर, खरं तर अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत। आज तुम्ही हे अशासकीय विधेयक आणताय, काय नेमकं म्हटलं विधेयकामध्ये? विधेयकामध्ये असं म्हटलेलं आहे की वकील मंडळींवर कोर्टाच्या बाहेर जीवघेणे हल्ले यापूर्वी झालेले आहेत। अनेक धमक्या येत असतात आणि त्यामुळे वकिलांना पारदर्शी काम करायला आणि त्या ठिकाणी अडचणी येतात। त्यामुळे बार काउन्सिलच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्हा असेल आणि महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने एक ठराव केला आणि आदरणीय गवई साहेबांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केली की या ठिकाणी संरक्षण कायदा तयार व्हावा। म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्या लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी दिलं की ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही ते विधेयक आणू, चर्चा करू आणि त्या माध्यमातून कायदा करून वकिलांना संरक्षणाचा कायदा तयार करू। त्यामुळं आज प्रत्येक बार काउन्सिलचे संबंधित प्रत्येक तालुक्याच्या आमदाराकडे जाऊन या आपल्या सभागृहामध्ये या विधेयकावर आपण ठोस पावलं उचलावीत या भूमिकेतून आलो असताना मी वैयक्तिक माझं पत्रही पण मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित चर्चा केलेल्या आहेत। आज अशासकीय विधेयक आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुनील प्रभू साहेब या ठिकाणी मांडत आहेत आणि त्याबरोबर शासकीय विधेयकसुद्धा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नक्की येईल, कारण शासनाच्या वतीनं आश्वासन दिलं आहे आणि तो कायदा होऊन एक संरक्षण वकिलांना कायदा झाल्याच्या नंतर वकिलांना त्या ठिकाणी सुरक्षितता मिळेल। तुमचं जे विधेयक आहे अशासकीय, त्यामध्ये नेमकी काय तरतूद केलेली आहे, काय काय म्हटलं गेलेलं आहे? नाही, त्याच्यात हेच म्हटलेलं आहे की वकील मंडळींवर होणारे जे हे अन्याय किंवा हल्ले अशा स्वरूपाचे अनेक प्रकार यापूर्वीसुद्धा घडलेले आहेत। त्यामुळं वकिलांवर जे हल्ले होतील किंवा काय होतील, ज्यांच्या माध्यमातून होतील त्यांच्यावर कठोर शिक्षा जास्तीत जास्त, जेणेकरून त्यांना जर शिक्षा झाली किंवा इतर काही कायदेशीर मार्गानं त्यांच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही झाली तर असे हल्ले होणार नाही आणि वकिलांना सुरक्षितता मिळेल, एवढंच। माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुद्धा हल्ला झाला होता, ज्या वकिलांनी केला त्यांच्यावरती 2 दिवसापूर्वी हल्ला होताना पाहायला मिळाला। याची सुद्धा पार्श्वभूमी याची पार्श्वभूमी आता याच्यावर मी काय बोलू शकत नाही, परंतु गवई साहेबांबद्दल संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला, भारत देशाला अभिमान आहे आणि त्यामुळं अशा प्रकारे त्यांच्यावर तो व्हायला नको होता। त्यामुळं ती पण एक चुकीची गोष्ट घडलेली आहे। त्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही आहे आणि असं होऊ पण नाही पुढं। वकिलांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी जे आहे ते कुठेतरी कायदा आणला गेला पाहिजे आणि त्यासाठी आता स्वतःहून काही आमदारांनी जे आहे ते अशासकीय विधेयक आणलेलं पाहायला मिळते। त्यामुळे सरकार आता हे स्वीकारणार की रद्द करणार की आणखी काय पावलं उचलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन रोहित सरसूने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।